अध्याय 6 श्री गणेशाय नम धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडी लिहवित तैसे हे स्वामी चरित्र स्वामी समर्थ वदविती। मागील अध्यायाच्या अंती 16व्या विनी स्वामी प्रति कृपा करोनी मजवरती पडोद्यासी चालावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे। ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यज्ञ करून ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले। भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करीतया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। मग तात्यांनी काय केले सप्तासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयाची स्वामी कृपा। परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या त्याला वेगळं चित्त काही उपाय सुचेना। आता जावनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे कसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न। आता एक युक्ती योजना न्यावे पळून येतीसी असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले। कडपा गावचा मार्ग धरला अर्धा मार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मेन्यातुनी उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशा ते घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय। परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सलवंतरासी विचारिती कोण जाते स्वामीकडे। तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपक कार्याची धरून हावा आपण पुढे जाहला। तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला। यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले। क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडाचे पाणी लटालटा कापू लागला। मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सतोरा यावे बडोद्यासी तेथे कार्यसी सोडूनी साहेब विषय प्रयोग केला मल्हाररावाची आळ आला त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले। हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती झाली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र। येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा भक्त परिसतो 6 अध्याय गोड हा। येथे श्री स्वामी चरित्र सारामृत 6 अध्याय समाप्त। शुभ भवतु।